आत्ताच एक बातमी येते आहे फायनान्शियल टाइम्सप्रमाणे की गल्फ ऑफ होर्मुझमधून जी जहाजं जातात त्याच्याकडून इराण $2 लाख खंडणी वसूल करतं आहे आणि ही बातमी खरी आहे. आणि जी अनेक जहाजं तिथनं जी पास झालेली आहे त्याच्यामधल्या एकानी किंवा काही जहाजांनी अशा प्रकारची खंडणी दिलेली आहे. तर हे याचं आपण नेमकं विश्लेषण कसं करतो? आता ही खंडणी कुठे घेतली आहे? तर गल्फ ऑफ होर्मुझमध्ये. गल्फ ऑफ होर्मुझ काय आहे? ही एक समुद्रधुनी आहे, ज्याच्या एका बाजूला इराण आहे आणि दुसऱ्या बाजूला UAE आणि ओमान आहे. म्हणजे दोन वेगवेगळी राष्ट्र होर्मुझच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आहे. आणि सर्वात जिथे ती निमुळती आहे ती फक्त 21 नॉटिकल मैल एवढी आहे. 21 नॉटिकल मैल. तर याचा नेमका समुद्राचा कायदा काय? तर समुद्राचा कायदा हा IMO म्हणजे इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन, जी युनायटेड नेशन्सची जी ऑर्गनायझेशन आहे, यांनी एक कायदा बनवला आहे ज्याला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑफ लॉज ऑफ सीज म्हटलं जातं किंवा UNCLOS. हा कायदा नेमका काय आहे? हा कायदा समुद्रातनं वाहतूक कशी व्हायला पाहिजे त्याचं नियमन करतो. या कायद्याप्रमाणे कुठल्याही देशाच्या किनारपट्टीपासून तर 12 नॉटिकल मैलपर्यंतचा जो समुद्र असतो तर तो त्या देशाचा असतो. त्याला टेरिटोरियल वॉटर्स म्हणजे त्या देशाचं पाणी समजलं जातं आणि त्या देशाचे कायदे हे तिथे ॲप्लिकेबल असतात. तर कोणात दोन देशात भांडण झालं तर ज्या देशाचा जो समुद्र आहे त्यांचा कायदा तिथे ॲप्लिकेबल होईल. 12 नॉटिकल मैलच्या पुढे समुद्रकिनाऱ्यापासून 200 नॉटिकल माईलचा जो समुद्र असतो त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं. आणि तिथे जगाची जहाजं ही व्यापाराकरता येऊ शकतात, जाऊ शकतात. परंतु तिथे जे काही इकॉनॉमिक गोष्टी मिळतील म्हणजे तेल मिळेल, गॅस मिळेल, समुद्र तळावरती वेगवेगळ्या प्रकारची खनिजं मिळतील तर ती त्या देशाची असतील ज्यांची ती एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे. आणि याच्यापुढे एक तिसरा शब्द आहे एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, जी 350 नॉटिकल माईलपर्यंत असते. आणि तिथेसुद्धा सगळं इकॉनॉमिक गोष्टी तुमच्या असतात म्हणजे मासे तुमचे असतात, गॅस तेल तुमचं असतं. परंतु इंटरनॅशनल जहाजांना तिथून जायला अलाउड असतं. हा एक कायदा आहे. तर याच्याप्रमाणे आणि बाकीचा जो समुद्र आहे हा सगळ्या जगाचा आहे आणि सगळं जग त्याला आंतरराष्ट्रीय वॉटरवेज म्हणजे आंतरराष्ट्रीय पाणी मार्ग म्हणून वापरू शकतं. आता गल्फ ऑफ होर्मुझमध्ये काय झालेलं आहे तर तिथे एका ठिकाणी जो म्हणजे गल्फ जी आहे ती अतिशय निमुळती आहे आणि ती फक्त 21च नॉटिकल मैल आहे. आता एका बाजूला इराण, दुसऱ्या बाजूला ओमान. तसं असेल तर 12 12 24 म्हटलं तर ते अंतर पुरेसं म्हणजे समुद्र तिथे पुरेसा मोठा नाही आहे. तर त्याच्यामुळे जो मध्यभाग असतो त्याला इंटरनॅशनल बॉर्डर असं समजलं जातं. म्हणजे आता 21च नॉटिकल मैल आहे तर 10.5 नॉटिकल मैलपर्यंत जो समुद्र असेल तो झालं टेरिटोरियल वॉटर्स इराणचं आणि उरलेले 10.5 किलोमीटरचं जे पाणी आहे ते झालं ओमानचं. अशा प्रकारे त्याची वाटणी करावी लागेल. तर त्याच्यामुळे आता हा जो म्हणजे कर किंवा खंडणी किंवा टोल हे जो लावलेला आहे इराणनी, हा कायदेशीर आहे का? तर त्याचं उत्तर आहे, जर तुमच्या टेरिटोरियल वॉटर्समधून जर जहाजं जात असतील तर त्यांच्यावरती काय कायदा लावायचा, त्यांच्याकडून किती पैसे घ्यायचे हा तुमचा प्रश्न आहे आणि ते तुम्ही करू शकता. म्हणजे याच्यावरती कायदा स्पष्ट नाही आहे. परंतु जनरली टेरिटोरियल वॉटर्समध्ये येण्याकरता कोणी कुठलेही पैसे घेत नाही. पैसे फक्त घेतले जातात ज्यावेळेला जहाजं एखाद्या देशाचं ज्यावेळेला ते बंदर वापरतात. म्हणजे जसं कोणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये आलं तर तिथे त्यांना काही भाडं द्यावं लागतं. तर तिथे जर तुमचं जहाज पार्क करायचं असेल किंवा सामान अनलोड करायचं असेल किंवा सामान लोड करायचं असेल तर चार्जेस द्यावे लागतात. परंतु पाण्यातून जाण्याकरता 2 लाख हे देणं हे काही तिथे अलाउड नाही. म्हणजे हे काही कायद्यामध्ये बसत नाही. पण हा ग्रे झोन हे कायदा झाला. तर त्याच्यामुळे हे जे इराण करतं आहे हे नक्कीच दादागिरी आहे. याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे. तर कायदेशीररित्या नक्की कायदा काही नाही. परंतु इथिकली काय आहे याच्यावरती आपल्याला विचार करावा